तुम्हाला माहिती आहे का की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एका स्त्री समोर बाळ बनले होते. हो, ही प्रसिद्ध लोककथा दत्तात्रयांचा जन्माची आहे. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया दोघेही महान तपस्वी होते. अनुसयाचे पातिव्रत्य इतके प्रचंड की त्रिलोकात त्याची चर्चा आहे. नारद मुनींनी त्रिलोकी फिरत असताना देवलोकांमध्ये अनुसयाच्या पातिव्रत्याची खूप स्तुती केली. ही स्तुती ऐकून देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असं म्हणत त्यांनी आपल्या पतींना भाग पाडलं की जाऊन अनुसयाची परीक्षा घ्या. ब्रह्मा, विष्णू आणि शिव साधू वेशात अत्री आश्रमात आले. साधूंनी अनुसयाला म्हटलं, आम्हाला भूक लागली आहे, पण एक अट आहे की तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्नदान करावे. अनुसया यांचा मनात विचार आला की यांची अपेक्षा मान्य करावी तर आपल्या पतिव्रता धर्माला भातूक होईल, आणि जर ती अट अमान्य करावी तर भुकेले अतिथी घरातून निघून जातील. करावे तरी काय? तेव्हा त्यांनी कमलकुंडातून गंगोदक घेतले आणि त्या तिन्ही अतिथींवर सिंचन केले, आणि अद्भुत, त्या क्षणी त्रिमूर्ती लहान बाळ झाले आणि त्यांना अनुसयांनी त्यांच्या आईप्रमाणे कुशीत घेतलं, स्तनपान करवलं आणि पाळण्यात झोपवलं. बराच काळ देव घरी न आल्यामुळे तिन्ही देवी चिंतित झाल्या. झालेला सर्व प्रकार समजतात त्रिदेवी घाबरून धावत आल्या. अनुसयांनी दयाळूपणाने सर्वांना मूळ रूप दिलं आणि त्यावर प्रसन्न होऊन त्रिमूर्ती यांनी वरदान दिलं की अनुसया, आम्ही तिघेही पुत्र म्हणून तुला प्राप्त होऊ. आणि अशा प्रकारे जन्म झाला त्रिमूर्ती दत्त भगवान यांचा. श्री गुरुदेव दत्त.